नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विकृत मानसिकतेचा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याची मालमत्ता जर बघितली ना तर डोळे पांढरे होतील. सगळ्या प्रकारचे काळे धंदे करून या खरातनं जी माया जमा केली आहे ती डोकं चक्रावून टाकणारी आहे. पण त्याहूनही संतापजनक बाब आहे ती म्हणजे यंत्रणा, जिच्यामुळे खरात सारखे लोक अब्जवधींची माया जमवतात. खरातनं 50 पेक्षा जास्त महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं त्यानं त्यांची शोषण केलं, त्यासाठी त्याला फाशीच झाली पाहिजे याबाबत दुमतही नसावं. पण ते लवकर होईल की नाही याबाबत कोणतीही शाश्वती नाही. कारण केस केव्हा उभी राहणार, ती किती वर्ष चालणार, खरातला खरंच शिक्षा होणार का, त्याची मालमत्ता जप्त होणार का, या सगळ्या संदर्भात निर्णय केव्हा लागणार याची कसलीही हमी देता येत नाही. दुसरी बाब म्हणजे खरात जेव्हा ही सगळी दुष्कर्म करत होता, माया गोळा करत होत्या, तेव्हा प्रशासकीय यंत्रणा काय करत होत्या? पोलीस, आयकर विभाग, अन्य केंद्रीय यंत्रणा, कुणाला याचा पत्ता लागत नव्हता की पत्ता लागून आपल्या राजकीय बॉसेसना घाबरून यंत्रणा गप्प बसल्या? 40 ते 45 नेते, आमदार खरातकडे जायचे अशी माहिती आहे. यातल्या कुणालाच खरातची संपत्ती माहीत नव्हती. यावर कसा विश्वास ठेवावा? ज्या आमदारांना जनता अपेक्षेनं निवडून देते ते जर खरात सारख्या घृणास्पद व्यक्तीसमोर लीन होत असतील तर महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल काय बनवणार हा सवाल आहे. खरातची मालमत्ता जी आतापर्यंत समोर आलेली आकडेवारी आहे, माहिती आहे, त्यावरून किती आहे त्यावर एक नजर टाकूयात. नाशिकच्या कर्मयोगी नगरमध्ये खरातचा एक बंगला आहे. शिर्डीमधल्या राहत्यामध्ये त्याचं एक मंगल कार्यालय आहे. राहत्यामध्ये 4.5 एकर जमीन आहे. मिरगावमध्ये फार्म हाऊस आहे, 33 एकर जागा आहे. सिन्नरमध्ये 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन आहे. स्वतःची 10 एकर जमीन सिन्नरमध्ये. अहिल्यानगरमध्ये पाथर्डीत 10 एकर जमीन आहे. शिर्डी विमानतळाजवळ 5.5 एकर जमीन आहे. नाशिक जिल्ह्यातल्या ओझरमध्ये 5 गुंठ्यांचा प्लॉट आहे. पनवेलमध्ये 40 गुंठ्यांचा प्लॉट आहे. नाशिकमधल्या कॅनडा कॉर्नर भागात 180 चौरस फुटांचं ऑफिस आहे. संगमनेरमध्ये मुलीच्या नावावर 80 गुंठ्यांचा प्लॉट आहे. पुण्यात मुलीच्या नावावर प्लॉट आहे. स्वतःकडे 12 तोळे सोनं आहे, पत्नीकडे 20 तोळे सोनं आहे. पत्नीच्या नावावर 1-2 लाखांचे शेअर्स आहेत. 5 बँक खाती आहेत. नातेवाईकांच्या नावावर आणखीही बरीच मालमत्ता खरातनं गोळा केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आपल्यापैकी बरेच लोक हे बहुतांश नोकरदार असतात. कर्जाचे हप्ते फेडता फेडता अनेकांना साठी गाठावी लागते. पण समाजात असे काही लोक आहेत जे काही दिवसात कोट्यवधी जमा करतात. या भोंदू खरातचा जो सीए आहे, नाव आहे ललित पोफळे. त्यानं 2024 मध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्क सारख्या भागात जवळपास 50 गुंठे जागेवर 8 रो हाऊसेस एका फटक्यात विकत घेतले. जे लोक सीए असतात त्यातल्या अनेकांकडे बक्कळ पैसा असतो, मान्य आहे. पण ज्या भागात बजाज आणि फिरोदियांसारख्या उद्योगपतींची घरं आहेत तिथं एक सामान्य सीए घर घेऊ शकेल? पोफळेला ते जमलं, म्हणून पोफळेकडचा बराचसा पैसा म्हणजे घराचीच माया आहे का याचा तपासही पोलीस करतायत. कोरेगाव पार्क मधून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. ललित पोफळे याची
49 गुंठे जागा आपल्याला पाहायला मिळते आणि या 49 गुंठे जागेमध्ये काही रो हाऊसेस जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणतः 12 रो हाऊसेस जे आहेत ते 18 रो हाऊसेस जे आहेत ते त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावरती या ठिकाणी घेतलेली आहे. साधारणतः 19 कोटी रुपयांच्या आसपास ही जमीन त्यांनी घेतल्या असल्याचं कागदोपत्री सांगितलेलं आहे. परंतु जर का आपण ही कोरेगाव पार्कचा उच्चभ्रू भाग पाहिला तर इथे 1 स्क्वेअर फूटची जमीन घेणं देखील सर्वसामान्य शक्य नसतं आणि अशा परिसरामध्ये 49 गुंठे जागा जी आहे ती त्यांनी केवळ 19 कोटीमध्ये घेतलेली आहे. सध्याच्या बाजार मूल्यांकानुसार बाजारभावाप्रमाणे किमान 150 कोटी रुपयांच्या आसपास ही संपूर्ण जागेची रक्कम असू शकते. अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आहे आणि आपण पाहतो की हे सगळे 18 रो हाऊसेस या 49 गुंठ्यांच्या जागेमध्ये जे आहेत ते आहेत आणि भोंदूबाबा अशोक खरात याचा सीए ललित पोफळे याच्या पत्नीच्या नावावरती हा बंगला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण भागामध्ये अनेक उद्योगपतींचे देखील बंगले आहेत आणि अशा परिसरामध्ये या ललित पोफळेचा हा रो हाऊसेस 18 रो हाऊसेस जे आहेत ते या ललित पोफळेचे आहेत. त्यामुळे ललित पोफळेकडे इतका पैसा कुठून आला हा प्रश्न जो आहे तो सध्या विचारला जातोय. कारण का भोंदूबाबा अशोक खरात याच्या देखील संपत्तीची चौकशी एकीकडे SIT असेल किंवा नाशिक पोलिसांकडून सुरू केलेली पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये जर का त्याचा सीए अशा पद्धतीने इतकी मोठी मालमत्ता शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता जर खरेदी करत असेल तर यामध्ये भोंदूबाबा अशोक खरातचा तर हात नाही ना. भोंदूबाबा अशोक खरातने त्याचे पैसे ललित पोफळे यांच्याकडे गुंतवलेले नाहीत ना, हे प्रश्न जे आहेत ते सध्याच्या घडीला उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरावर संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. पोफळेच्या कोरेगाव पार्क मधल्या मालमत्तेसंबंधी संभाव्य गैरप्रकारांवर भाष्य केले सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी. ही मूळ जमीन होती म्हणे 1921 साली एका सार्वजनिक ट्रस्टला शासनाने दिली. त्यानंतर अचानक या जमिनीवर काही घडलं नाही. 1987 साली याचं काहीतरी सेटलमेंट झालं आणि काही लोकांना ही जमीन देण्यात आली. काही अधिकार कोणीतरी अमिगो नावाची कंपनी त्यांच्या डायरेक्टरने आपल्याकडे घेतली. त्यानंतर 35 वर्षे सुमारे काही घडलं नाही. बरं, हे जे सेटलमेंट डीड झाली त्याला धर्मादाय आयुक्ताची परवानगी होती का, मान्यता होती का, त्यांच्याशी काही पत्रव्यवहार झालाय का, या संदर्भातली कुठलीही कागदपत्र या दस्ताला जोडलेली दिसत नाहीये. म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी ती नोटरी की काय कळत नाही. बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यातले ओरिजिनल कुठे, त्यांचे नंबर काय आहेत, ती रजिस्टर आहेत का, याचाही काही पत्ता लागत नाही. तर 1987 सेटलमेंट झाले, डीड झाल्यानंतर आता म्हणजे 2024 साली ललित पोफळे यांचे वडील आणि एका व्यक्तीच्या नावाने याचं हस्तांतरण डीड करण्यात आलं. म्हणजे सेल डीड नाही, हे जे काही सगळे अधिकार आहेत या पोफळे कुटुंबियांकडे हस्तांतरित करण्यात आले. लॉ ऑफ लिमिटेशन आपल्या देशामध्ये आहे, त्यानुसार एखादा व्यवहार एक साधारणपणे वर्ष का ट्रस्टच्या हे जे धर्म नोंदणीकृत आहेत ते 4 महिन्यामध्ये करावे लागतात रजिस्ट्रारकडे आणि बाकीच्या व्यवहारांना 3 वर्षे चालतात. परंतु इथे मात्र 35 वर्षाचा विलंब करण्यात आलेला आहे. तो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नोंदणी निरीक्षकांच्या कार्यालयाने तो कसा मंजूर केला हा आणखी एक वेगळा व्यवहार आहे. हा अशोक खरात ह्या सगळे उद्योग करण्यासाठी 1-2 नाही 4 मोबाईल क्रमांक वापरायचा. ही माहिती SITच्या तपासात समोर आली. 1 नंबर हा त्यानं फक्त VIP लोकांसाठी ठेवला होता अशी ही माहिती आहे. गेल्या 5 तासांपासून SIT कडून खरातची चौकशी सुरू होती. जे नंबर खरातनं VIP लोकांचे सेव्ह केले होते ते कोडवर्डनं सेव्ह केले होते अशी ही माहिती समोर आली. अशोक खरातची SIT कडनं सध्या चौकशी सुरू आहे. 1 नंबर तो VIP साठी वापरायचा, दुसरा नंबर हा विशेष काही भक्तांसाठी आणि महिलांसाठी वापरायचा अशी सूत्रांची माहिती आहे. तिसरा नंबर हा आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी वापरायचा अशी माहिती आहे. तर चौथा नंबर हा सर्वसामान्य लोकांसाठी असल्याची माहिती आहे. फॉरेन्सिक टीम कडून या सर्व नंबर आणि मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्याचं काम सध्या सुरू आहे.
अशोक खरात प्रकरणाला आज एक धक्कादायक वळण लागलं। नाशिकमधले काही डॉक्टर्स हे तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत। काही सूत्रांनी, विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला जी माहिती दिली त्यानुसार महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून खरात त्यांना गोळ्या द्यायच्या। डॉक्टरांच्या सल्ल्यानं हा गोळ्या तो देत होता असा संशय। महिलांना संमोहित करण्यासाठी काही औषधांचा वापर करायचा। एसआयटीच्या तपासात गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे। याच भोंदू अशोक खरातवर आता वनविभागही कारवाई करणार आहे अशी माहिती आहे। कारण अघोरी पूजेसाठी खरात काही प्राण्यांची शिकार करायचा। वनविभागाचं उपवन संरक्षकांचं नाशिक पोलीस आयुक्तांना तसं एक पत्र आलंय। या प्रकरणामध्ये आणखी एक अपडेट समोर आली आहे। खरातच्या संपर्कात 40 ते 45 राजकीय नेते असल्याची माहिती आहे। खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेमध्ये सगळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं आहेत। खरातनं राजकीय नेत्यांची नावं कोडवर्डमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह केली होती। कोणतेही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे नेते म्हणे खरातचा सल्ला घ्यायचे अशी माहिती आहे। एवढंच नाही तर निवडणुकीत फॉर्म भरण्या अगोदर सुद्धा राजकीय नेते खरातला वेळ आणि तारीख विचारायचे अशी माहिती आहे। एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा अहवाल मिळाला। खरात प्रकरणी एसआयटीकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटामधून नवनवे खुलासे होण्याची शक्यता आहे। अशोक खरात सारख्या व्यक्तीला जेव्हा नेते आणि उद्योजक प्रतिष्ठा बहाल करतात तेव्हा ते एका मोठ्या सामाजिक आजाराचंच द्योतक असतं। पैसा कुठूनही आलेला असो, तो ज्यांच्याकडे आहे त्याला मान द्यायचा हा तो सामाजिक आजार आहे। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याचवर बोट ठेवले। त्यांनी काय भाष्य केले बघूया। अशोक खरात सारखा एखादा गुन्हेगार जेव्हा श्रीमंत होतो, शेकडो कोटी रुपये कमावतो, त्यावेळेला त्याच्याकडे कसं बघायचा हा खराच प्रश्न पडतो। खरात सारखा एखादा गुन्हेगार एखादाच असतो म्हणून सोडायचं की त्याच्याकडे समाजाचं एक अनेक पातळ्यावर आलेलं अपयश असं म्हणायचं। ज्या वेळेला अशा लोकांना समाज मान्यता मिळते, म्हणजे तो कसा आहे, तो काय कमवतो, तो कशा पद्धतीने लोकांशी वागतो, यापेक्षा तो किती पैसा कमवतो आणि त्याचं समाजामध्ये किती स्थान आहे, भले ते योग्य मार्गाने मिळवलेलं असो किंवा नसो, ते किती मोठं स्थान आहे याच्यावर त्याला किती मान सन्मान द्यायचा या ठरतं। आणि याच्यातच मला वाटतं आपल्या या संपूर्ण समाजाचं अपयश आहे। बऱ्याचदा कसं कमावलं याच्यापेक्षा किती कमावलं याला जास्त महत्त्व दिलं जातं। आणि या सगळ्या लोकांना राजकीय म्हणजे हे दुधारी असतं, दोन्ही बाजूनी असतं। दुधारी नाही म्हणणार, दोन्ही बाजूनी। म्हणजे यांना राजकीय संरक्षण असतं, प्रशासकीय संरक्षण असतं। तसंच प्रशासनाला आपल्या बाजूनं कसं वळवायचं, राजकारण्यांना आपल्या बाजूनं कसं वळवायचं याचं कसबी त्यांच्याकडे असतं। आणि या सगळ्या प्रकरणात आजारपणाचं कारण देत रुपाली चाकणकर चौकशी टाळतात का हा सवाल आहे। कारण नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर रहा असं एसआयटीकडून शिवनेघाट संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसेस देण्यात आल्यात। रुपाली चाकणकर यांच्यासह 11 आजीमाजी ट्रस्टींना हे आदेश देण्यात आले, पण आजारपणाचं कारण देत चाकणकरांनी चौकशी टाळल्याची माहिती आहे। आणि केसरकरांनी त्या 39 जणांची नावं उघड करावीत असं आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले। गुन्हेगारांना लपवून ठेवत आहात का असा सवाल त्यांनी केलाय। एसआयटी चाकणकरांना चौकशीसाठी का बोलवत नाही असंही त्यांनी विचारलं। दर 15 दिवसाला नाशिकला जात होता तेव्हा महिला नव्हत्या का? ईशान्येश्वर मंदिराला निधी कोणत्या बाबींवर दिला गेला? जयकुमार रावल यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी अंधारेंनी केली। शिवाय आवारेनं बुवाबाजी वाढवण्याचं काम केलं। नामकर्ण आवारे हा भाजपा आघाडीचा प्रमुख असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला। केसरकरजी, याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये खरातला कुणी कुणी पोचलं आणि तुम्हाला माहित असून जर तुम्ही या सगळ्या संबंधाने जर माहिती देत नसाल आणि माझं नाव आलं तर मी इतरांची नावं घेईन असं म्हणत असाल तर याचा अर्थ तुम्ही गुन्हेगारांना लपवून ठेवताय। त्यामुळे केसरकरांनी पहिल्यांदा तर हे कोण 39 लोक आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत, ते कोण मंत्री आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत। जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेला आहे, पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते। मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का?
आयोगाची सगळी महत्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही? आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे, हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे. काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का? एक बार. दुसरं असं, जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा, कोणत्या निकषाने पर्यटन दर्जा दिला? कारण हेमाडपंथी मंदिर आहे असं जे काही सांगितलं गेलं तर हे मंदिर अजिबात हेमाडपंथी नाही. हेमाडपंथी मंदिर अष्टकोनी असतं, हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता तयार झालेलं मंदिर. याला पर्यटन दर्जा कोणत्या आधारे दिला? कारण पर्यटन दर्जा मिळाला म्हणून नंतर त्याला वेगवेगळे निधी मिळाले, पर्यटन दर्जा होता म्हणून त्याला वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या. मग जयकुमार रावलांनी हे कशाच्या आधारे केलं हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचं, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का? असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारे एवढ्यावर थांबला नाही. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची. ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं.